नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। आज रिझर्व्ह बँकेचा 90 वर्षांचा स्मृती समारंभ मुंबई येथे पार पडला। या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती। या समारंभात भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आमची धोरणे, हेतू आणि निर्णय स्पष्ट असल्यामुळे देशात बदल झालाय। आमच्या प्रयत्नांमध्ये स्थिरता आणि प्रामाणिकपणा होता। जेव्हा हेतू स्पष्ट असतात तेव्हा धोरणे यशस्वी होतात, जेव्हा धोरणे योग्य असतात तेव्हा निर्णय योग्य असतात आणि जेव्हा निर्णय योग्य असतात तेव्हा परिणामही योग्य असतात, असं म्हणत मोदींनी रिझर्व्ह बँकेचं आणि केंद्र सरकारचं कौतुक केलंय। ये बदलाव इसलिए आया क्योंकि हमारी नीति, नियत और निर्णयों में स्पष्टता थी। ये बदलाव इसलिए आया क्योंकि हमारे प्रयासों में दृढ़ता थी, ईमानदारी थी। आज देश देख रहा है, जब नीयत सही होती है तो नीति सही होती है, जब नीति सही होती है तो निर्णय सही होते हैं, और जब निर्णय सही होते हैं तो नतीजे सही मिलते हैं। इन शॉर्ट मैं यही कहना चाहता हूं, नीयत सही तो नतीजे सही। कैसे देश का बैंकिंग सिस्टम ट्रांसफॉर्म हुआ, ये अपने आप में एक स्टडी का विषय है। हमने कोई भी सिरा ऐसा नहीं था जिसे ऐसे ही छोड़ दी। भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। केदार जाधव याची ही भेट खासगी कामानिमित्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पण केदार जाधव लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होतीये। याआधीही केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली होती, पण आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने काँग्रेस पक्षाची बँक खाती चुकीची कारवाई करत सील केली आहेत। या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांना पक्ष निधीसाठी आवाहन केलं होतं। त्या आवाहनाला प्रतिसाद देत साताराच्या कराड तालुक्यातील कापिल गावातील इयत्ता 3रीत शिकणाऱ्या राजवीरा नितीन धापरे या चिमुकलीने वर्षभर साठवलेले खाऊचे पैसे काँग्रेस पक्षाला निधी म्हणून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले। तिच्या या निधीसाठी काँग्रेस तिचं कौतुक करत आभार मानलाय। बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा हाय व्होल्टेज सामना बघायला मिळणार आहे। पवार कुटुंबियातील दोन्ही गटाच्या नातेवाईकांनी तसेच मुलाबाळांनीही आता थेट मतदारांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आज सकाळी जेजुरीत खंडेरायाचे पायथा दर्शन घेऊन उपस्थित भाविकांशी संवाद साधलाय। छत्रपती संभाजीनगरमधून माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत उतरणार असून येत्या 9 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आपल्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाने ते सतत चर्चेत असतात, पण आपल्या अभ्यासपूर्ण मांडलेल्या मुद्द्यामुळेही ते ओळखले जातात। यावेळी मराठा आरक्षणासाठी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत विरोधकांची 2 हात करण्याची जिद्द घेऊन ते सज्ज झालेत। याबाबत त्यांनी स्वतः माध्यमांना माहिती दिली आहे। जय शिवराय। आज छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक मी लढणार असं जाहीर केलेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगर मधून पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या 9 तारखेला आपल्याला इथे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे। सन्मान्य मनोज दादांनी सांगितलं की ज्यांनी समाजाचं काम केलं त्यांच्याबरोबर राहा, ज्यांनी काम केलं नाही त्यांना विरोध करा। मी समाजासाठी काय केलंय मला असं वाटतं वेगळं सांगायची गरज नाही। आरक्षणासाठी राजीनामा दिल्यापासून अक्षरशः देशोधडीला लागलो, नाही तर कॅबिनेट मंत्री झालो असतो।
पण तरी सुद्धा माघारी हटलो नाही, आजही लढतोय. का? कारण की मला अभिमान आहे की या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी मी काहीतरी करू शकलेलो आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती अपक्ष लोकसभा लढण्याचा निर्णय मी घेतलेला असं पुन्हा एकदा इथे जाहीर करतो. आणि येणाऱ्या 9 तारखेला 9 एप्रिल या दिवशी आपल्याला मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगरला करायचं आहे सकाळी 11 वाजता. मी जिल्ह्यातल्या तमाम माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही या उद्घाटनाला स्वखर्चाने यायचं आहे आणि दणक्यात आपल्याला हे उद्घाटन करायचं आहे. कारण दिल्लीमध्ये मराठा आरक्षण मिळवायचंच आहे, दुनियाची कुठाने करून मागं कुठेही हटायचं नाही. जरंगे दादांनी जे सांगितलंय पुन्हा सांगतो की ज्यांनी समाजासाठी काम केलंय त्यांना मतदान करा, ज्यांनी नाही केलं त्यांना विरोध करा. मी समर्थपणे समाजाचं काम करत आलेलो आहे आणि इथून पुढे मरेपर्यंत करीन. गरज पडली तर पार्लमेंटमध्ये ठोकाठोक सुद्धा करायला मी कमी पडणार नाही. फक्त मला सहकार्य करा, एवढी माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होऊन विनंती आहे. लोकसभा मी लढतोय. धन्यवाद. बीडमधील दिग्रस येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासंदर्भात आक्रमक झाले असून तत्काळ पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सध्या बीड जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना नागरिक करत असून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परळी तालुक्यातील गोदावरी नदी पात्रालगत असणाऱ्या गावांसाठी गोदावरी नदी पात्रात पाणी सोडावे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी मागणी येथील लोकांनी केली आहे. लिंगा, मोगरा, पिपरी, दिग्रस, खातगावन, पवनेर, बोरका, ममदापूर, तिरसमुख इथपर्यंत पाणी कुठंच नाही. काही जर पाणी सोडलं तर स्थलांतर करणं लागेल, कुठतरी धरणाच्या काठाला स्थलांतर करणं लागेल. जनावर हे घेऊन ऐका, आता सध्या शेतीचं काही जनावराला प्यायला पाणी नाही किंवा माणसाला पण प्यायला पाणी नाही. काय ह्याची तात्काळ दखल ह्यांना प्रशासनाने घ्यावं. हर्सुल कारागृहातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीमुळे कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, परंतु कारागृहाच्या कर्मचाऱ्यांनी डीजे लावून नाच केल्याचा प्रकार समोर आलाय. एकीकडे लोकसभेच्या आचारसंहितेमुळे सामान्यांसाठी बहुतांश गोष्टींवर निर्बंध घालण्यात आला असून रस्त्यावरील प्रत्येक उत्सवासाठी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक असतं. मात्र हर्सुल कारागृहाबाहेरच सुरू असलेल्या डीजेमुळे पोलिसांवरच प्रश्न उपस्थित झालाय. आसाममध्ये सध्या तुफान पाऊस सुरू असून या पावसाचा फटका इथल्या विमानतळाला बसलाय. लोकप्रिय गोपीनाथ बारडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा काही भाग अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काल कोसळलाय. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाहीये, पण यामुळे 6 विमानांचे मार्ग बदलण्यात आले. या विमानतळाच्या देखभालीची जबाबदारी अदानी ग्रुपकडे. चक्रीवादळ गेमेनने मादागास्कर बेटावर मोठा विध्वंस केलाय. या वादळामुळे या आठवड्यात किमान 18 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय आतापर्यंत 20,000 लोक बेघर झालेत. 3 जण जखमी झाले असून 4 बेपत्ता आहेत. गेमेन चक्रीवादळामुळे आलेल्या पुरामुळे देशात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुमारे 6,675 घरे पाण्याखाली गेली आहेत, तर 617 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मुंबई इंडियन्सला IPLच्या 17व्या मोसमात हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वात सलग 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे मुंबईची पहिल्या विजयाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. आज मुंबई आपला 3रा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे. राजस्थानने संजू सॅमसन याच्या नेतृत्वात सलग 2 सामने जिंकलेत. त्यामुळे राजस्थानला मुंबई विरुद्ध विजय हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे, तर मुंबई समोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज ही मॅच रंगणार आहे. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.